अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तर याच तितिक्षाबद्दल जाणून घेऊया अननोन गोष्टी. तितिक्षा ही मूळची डोंबिवलीची. तिचा जन्म हा 3 जुलै 1990चा. तिचं शालेय शिक्षण हे डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर या शाळेतून झालं. तिला लहानपणापासूनच क्रिकेटर व्हायचं होतं. ती शाळेत असल्यापासूनच क्रिकेटची प्रॅक्टिस करायची. पण कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र तिने हॉटेल मॅनेजमेंटमधून शिक्षण पूर्ण केलं आणि तिला तेव्हा तिचा पहिला जॉब हा मॅकडॉनल्ड या कंपनीत मिळाला. बहीण अभिनेत्री खुशबू तावडेच्या पावलावर पाऊल ठेवत तिने सुद्धा अभिनयाची वाट धरली आणि तिने तिचं पदार्पण हे झी मराठीवरील असे हे कन्यादान या मालिकेतून केलं. या मालिकेत मात्र तिची खूप छोटी भूमिका होती, पण तिला नंतर लगेचच कलर्स मराठीवरील सरस्वती या मालिकेत आस्ताद काळेसोबत प्रमुख भूमिका साकारायला मिळाली आणि तिच्या सरस्वती या भूमिकेमुळे ती घरोघरी पोहोचली. नंतर ती झी युवावरील तू अशी जवळी राहा या मालिकेतून सिद्धार्थ बोडके सोबत प्रमुख भूमिकेत झळकली. तिच्या या मालिकेला विशेष पसंती मिळाली. तितिक्षाने जयंती या मराठी चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं. ती चर्चेत राहिली ते तिने पदार्पण केलेल्या हिंदी चित्रपटामुळे. शाब्बास मिट्टू या क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावर आधारित चित्रपटात ती तापसी पन्नू सोबत झळकली. सध्या ती झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत अभिनेता अजिंक्य ननावरे सोबत झळकते. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. यात ती नेत्राच्या भूमिकेत दिसते. तितिक्षा ही बराच काळ अभिनेता सिद्धार्थ बोडके सोबत डेट करत होती, तर नुकतंच ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. तू अशी जवळी राहा म्हणत या जोडीने रील ते रिअल पर्यंतचा फिल्मी प्रवास आज अखेर लग्नबंधनात अडकून पूर्ण केला. तर तुम्हाला तितिक्षाचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.